राज्यात कन्नड भाषेला दिल्या जाणाऱ्या प्राधान्याप्रमाणेच मराठी भाषेलाही समान सन्मान व मान्यता द्यावी अशी मागणी करत बुधवारी MES संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात आंदोलन केले। सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तसेच विविध संस्थांमध्ये मराठी भाषेतील नामफलक लावावेत अशी मागणी करण्यात आली। शहराच्या विविध भागातून आलेल्या MES कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवली। इंटिमेशन देण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत। परवा झालेल्या मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये 30 तारखेच्या आम्ही ठरवलं की ज्याप्रमाणे 1990च्या अगोदर बेळगावमध्ये परिस्थिती होती, सर्व सरकारी ऑफिसमध्ये कानडी, इंग्लिश आणि मराठी असे बोर्ड होते आणि आस्थापनावरती सुद्धा मराठी, कानडी, इंग्लिश असे बोर्ड असायचे। पण आता गेल्या 7-8 महिन्यामध्ये अधिकारी आणि काही संघटना ह्या बळजबरी करून ते बोर्ड काढायला लागलेत, ते झाकायला लागलेत। अशा प्रकारचं काम ह्या सीमा भागामध्ये होऊ नये, कारण हा भाग सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि हा विवादित आहे, प्रश्न सुटलेला नाही आहे आणि त्या दृष्टीनं इथं कन्नड सक्तीचा कायदा लागू करू नये अशा प्रकारचं निवेदन देऊन आम्ही 22 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर 22 तारखेला मोर्चा काढणार आहोत। 22 तारखेचा मोर्चाचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन हे 22 तारखेपर्यंत पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आमच्या समस्या कळाव्यात आणि या समस्यावरती त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याशी किंवा कर्नाटक सरकारची बोलणी करावीत आणि कणखर भूमिका घ्यावी या दृष्टीने आम्ही हा मोर्चा काढणार आहोत। आणि या मोर्चाच्या तयारीसाठी आजपासूनच प्रत्येक गावातील, प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। जास्तीत जास्त लोक या मोर्चामध्ये सहभागी होऊन इथली मराठी संस्कृती, मराठी भाषा ही जपायचं काम आपण करूया, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। लावावेत यासाठी आपण मार्चमध्ये मोर्चा काढणार होतो, पण बेळगाव भागातल्या यात्रा, लग्न कार्य हे सर्वाचा विचार करून आम्ही पुढची तारीख घ्यायची ठरली होती। त्याप्रमाणे आम्ही मध्यवर्ती महाराष्ट्र समितीच्या 20 तारखेच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतलेला आहे की 1990पर्यंत ज्या 3 भाषेमध्ये सर्व ऑफिसेस, हॉस्पिटल, कार्यालयावर मराठी आणि इंग्रजी आणि कन्नड असे बोर्ड होते 3 भाषेमध्ये, त्याप्रमाणे यापुढे देखील 3 भाषेमध्ये बोर्ड लावावेत। हा प्रश्न कोर्टात आहे, हा अनिर्णित आहे, हे कर्नाटकाने मान्य केलेला आहे। तेव्हा अशा परिस्थितीत जोपर्यंत हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारनं ह्या 3 भाषा ठेवाव्यात। निकालानंतर त्यांना काय करायचं ते करू देत, पण तोपर्यंत त्यांनी आपल्या 3 भाषेमध्ये ठेवावं। आज जरी या DC ऑफिसमध्ये किंवा कुठल्या ऑफिसमध्ये आलं तर माणसांना विचारावं लागतं आहे की हे ऑफिस कुठलं आहे। ही परिस्थिती येऊ नये यासाठी त्यांनी इंग्रजी आणि मराठी आणि कानडी भाषेत त्यांच्या कानडी भाषेचं किती % लिहायचं ते लिहू देत, पण मराठी आणि इंग्रजी हे लिहावं यासाठी आम्ही 11 ऑगस्ट गेल्या वर्षी 2025ला डेप्युटी कमिशनरना निवेदन दिलं होतं। आज 9 महिने झाले, कुठलीही हालचाल डेप्युटी कमिशनरने केलेली नाही। मध्यंतरी त्यांनी असं सांगितलं होतं की दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून आपण निर्णय घेतो म्हणून, तोही निर्णय त्यांनी घेतला नाही। आज 9 महिन्यानंतर आपण परत या DCच्या दरवाजासमोर आलेलो आहोत। तेव्हा यांनी जर या 15 दिवसात कुठलाच निर्णय घेतला नाही तर मात्र आम्हाला भव्य असा मोर्चा काढून याला विरोध दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात यावं लागेल। ही परिस्थिती येऊ नये। मागच्या वेळी त्यावेळेचे हेच कमिशनर आणि पोलीस कमिशनर दोघांनी सांगितलं होतं की मोर्चा रद्द करा आणि शिष्टमंडळ आणून आमच्याशी चर्चा करा। त्याप्रमाणे आम्ही मोर्चा रद्द केला होता गेल्या वर्षीचा आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी चर्चा केली 11 ऑगस्टला आणि निवेदन दिलं होतं, पण त्या निवेदनाची आत्तापर्यंत पूर्तता केली नाही। त्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे आणि हा निर्णय आम्ही तंतोतंत अंमलात आणणार आहोत। तेव्हा DCने त्याआधी आपले जे बोर्ड आहेत त्यांनी 3 भाषेत लावावेत एवढी आम्ही त्यांना आज एक समज देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्यानंतरचा मोर्चा आमचा नक्की आहे। या आंदोलनात MES संघटनेचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। 100 ವರ್ಷಗಳು 100 ದಿನಗಳು ಮೇಕಿಂಗ್ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ। ಭೀಮಾ ಲೆಗಸಿ ಫೆಸ್ಟ್ 100 ಡೇಸ್ ಆಫರ್। ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ ಮತ್ತು ವಜ್ರದ ಮೇಲಿನ ಮೇಕಿಂಗ್ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ 100% ವರೆಗೆ ರಿಯಾಯಿತಿ ಪಡೆಯಿರಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ ವಜ್ರದ ಮೇಲೆ 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ। ಎಲ್ಲಾ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ, ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ।